करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक अवघे 2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. गेली 8 ते 10 दिवसापासून करमाळा तालुक्यात व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जोरदार प्रचार तिन्ही पॅनलचा चालू आहे. आजी माजी आमदारांबरोबर प्राध्यापक रामदास जोळ यांचाही तिसरा पॅनल या निवडणुकीत आपले नशीब आजमावतोय. या परिस्थितीमध्ये गावोगाव बैठका, प्रचार पदयात्रा, त्याचबरोबर कॉर्नर सभा आणि मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीचा प्रोग्राम जोरदार सुरू आहे. दररोज होणाऱ्या सभेतून एकमेकावर आरोप प्रत्यारोपाची राळ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. इतकंच नाही तर खालच्या पातळीपर्यंत हा प्रचार सुरू आहे. अशी सर्व परिस्थिती असताना आता या निवडणुकीमध्ये कोण विजयी बाजी मारेल हे बघणं खरं तर औत्सुक्याचं आहे. आज आपण प्राध्यापक रामदास जोळ यांच्या शेतकरी पॅनलच्या प्रमुख उमेदवार व प्राध्यापक रामदास जोळ यांच्या गटाचे प्रमुख नेते श्रीयुत दशरथरावजी कांबळे यांची आज आपण काय सांगता YouTube वर मुलाखत घेत आहोत. नमस्कार. दशरथराव कांबळे हे गेली 30 ते 35 वर्षांपासून सार्वजनिक कामात अग्रेसर असतात. शेतकऱ्यांची चळवळ, कामगारांची चळवळ, दीनदलित दुबळा वर्ग जो आहे त्या वर्गांचे प्रश्न सोडवणे ही दशरथ कांबळे यांची खासियत आहे. सत असताना ते राजकारणात सुद्धा त्यांचं यशस्वी असं काम झालेलं आहे. ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते, पंचायत समितीचे सदस्य होते, त्याचबरोबर आदिनाथ सहकारी कारखान्यामध्ये त्यांनी 2 टर्म सत्ता उपभोगलेली आहे. स्वर्गीय दिगंबरराव बागल असू द्यात, जयवंतराव जगताप असू द्यात, त्याचबरोबर जुने पुढारी स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्याबरोबर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. मोहिते पाटला बरोबर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि आता सध्या ते नव्या पिढीतील अभ्यासू म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक रामदास जोळ यांच्या बरोबर ते काम करत आहेत. दशरथराव, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आपल्या सध्या सुरू आहे. आपणही त्यामध्ये उमेदवार आहात. आदिनाथ सहकारी साखर कारखाना तुम्ही लढवण्यामागे तुमचं विजन काय? आदिनाथ सहकारी साखर कारखाना लढवण्यामध्ये आमचं विजनच हे आहे की आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सभासदांचा आणि विशेषतः कामगारांचा कारखाना आहे आणि तो सहकारी पद्धतीवरच चालला पाहिजे. आणि गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी असणाऱ्या ढिसाळ कारभारामुळं आदिनाथ कारखाना जास्तीत जास्त कर्जाच्या खाईमध्ये गेलेला असल्यामुळं आणि बंद पडलेला असल्यामुळं तालुक्यामध्ये असणाऱ्या शेतकऱ्याचा ऊसाचा प्रश्न आहे, कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, त्याचबरोबर त्या कारखान्याच्या परिसरामध्ये व्यावसायिक रूपातून उपजीविका करणाऱ्या जवळजवळ 20 ते 25 हजार कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न आहे. आणि मग तो प्रश्न या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सुटला पाहिजे. आणि गेल्या अनेक वर्षापासून मी कामगारांसाठी लढा देतोय, शेतकरी सभासदांच्या, ऊस उत्पादकांच्या बिलासाठी लढा देतोय. आणि म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या समस्याची जाण मी 2 वर्ष 10 वर्ष त्या ठिकाणी कारखान्याचा कारभार केलेला असल्यामुळं मला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जाण असल्यामुळं आम्हाला वाटलं बाबा की कोणाला तरी असं बरोबर घेऊन म्हणून आम्ही प्राध्यापक रामदास जोळ यांना पुढं आम्ही कारखान्याची ऊर्जित अवस्था पुन्हा एकदा वैभवाकडे नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करून एक समन्वय असणारा सर्व समावेशक असा पॅनल आम्ही सभासदांच्या समोर, शेतकऱ्यांसमोर आम्ही प्रामाणिकपणे मांडलेला आहे. आणि आम्हाला वाटतं की जर शेतकऱ्यांनी, सभासदांनी, कामगारांनी आमच्यावर विश्वास ठेवून जर हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना आमच्याकडे दिला तर आम्ही निश्चितपणे न भूतो न भविष्य अशा पद्धतीनं चालू शकू. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पॅनल टाकलेला आहे. यामध्ये दुसरी गोष्ट अशी की प्रस्थापित 2 पॅनल उभा राहिलेले आहेत आजी माजी आमदारांचं. त्यांना राजकीय वरद जास्त आहे. परंतु जोळ सरांच्या माध्यमातून जो पॅनल उभा राहिलेला आहे त्यांचा
म्हणजे कुठलाही पक्ष नाही आता सध्याच्या पोझिशन मध्ये. तर मग आता ह्या पोझिशन मध्ये कारखान्याला जर ऊर्जित अवस्था आणायची म्हणलं, दशरथराव आता तुम्हाला माहिती आहे सगळं, पैशाशिवाय काय करता येत नाही. मग आता ह्या पोझिशन मध्ये तुम्ही ते 264 कोटी रुपयाचं त्या कारखान्यावर ऑलरेडी आता सध्या कर्ज आहे. ही परिस्थिती वेगळी. त्याचबरोबर कामगारांचं नेतृत्व तुम्ही त्या कारखान्यात केलेलं आहे, त्यांचे कोट्यवधीचे पगारी थकलेले आहेत, तुम्हाला सगळं माहिती. व्यापाऱ्यांची देणी थकलेली आहेत. त्याचबरोबर साखर म्हणजे इतर अन्य अनेक ऍसेट तिथं देणं बाकी असताना की तुम्ही मग कारखाना चालू करणार कसा? आता या ठिकाणी जरी तुम्ही आता उल्लेख केल्याप्रमाणे 2 प्रस्थापित असणारे बलाढ्य नेते आज आमच्या समोर विरोधात उभे आहेत, ह्याचा अर्थ माणसं मोठी असली, सत्तेने मोठी असली किंवा पैशाने मोठी असली तरी तुम्हाला सांगतो म्हणजे त्यांची मानसिक त्यांची जर त्या ठिकाणी असणारी भावना जर खोटी असेल तर कारखान्याला ऊर्जित अवस्था मिळू शकणार नाही. कारण समोर उभं राहिलेली माणसं ही राजकारणासाठी राजकारण करण्यासाठी त्या ठिकाणी उभं राहिले. आम्हाला त्या ठिकाणी राजकारण अजिबात करायचं नाही. आणि तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की त्यांच्या मागे मोठे मोठे बडे नेते आहेत, आमच्या मागे तसं कोणी दिसत नाही. परंतु आम्हाला खात्री आहे की ज्यावेळेस आम्ही पॅनलमध्ये यशस्वी होऊ तर सत्तेमध्ये असणाऱ्या आणि राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या अशा बऱ्याच आदर्श शक्ती सुद्धा आमच्या पाठीच्या आहेत. आज आम्ही त्यांचं नामूल्य या ठिकाणी कटाक्षाने आम्ही टाळणार आहे. आणि माणसं जरी तुम्हाला सांगतो मोठी मोठी नावं त्यांनी मागं लावली तरी ती माणसं तुम्हाला सांगतो ह्यांना मदतच करतील कशावरून? ह्याच्यामध्ये कारखाना उभा राहून चालवण्यापेक्षा या ठिकाणी तुम्हाला सांगतो हा कारखाना आमच्या गटाच्या ताब्यात कसा येईल आणि आमचं राजकारण कसं मोठं होईल किंवा टिकल ह्याच्यासाठी सगळी खटपट चाललेली आहे. आणि मग ह्या बाबतीत जर तुम्हाला सांगतो कारखान्याला गतवैभव प्राप्त देऊ, कारखान्यावर सोन्याचा धूर काढू, कारखान्याची ऊर्जित अवस्था पुन्हा आम्ही निर्माण करू असं म्हणणारी माणसांनी करमाळा तालुक्यात नेतृत्व केलेलंच आहे ना. आमदार माझे आमदार ह्यासारखी बलाढ्य पद त्यांनी उपभोगलेलीच आहेत ना. आणि मग ह्या माणसाचं हे विजन आज जे सांगतायत प्रचार सभेमध्ये, मग त्यावेळेस ही माणसं कुठं होती? काही माणसं तुम्हाला सांगतो आमदार खासदार झाल्यावर कुठं 5 वर्ष परदेशी दौऱ्यावर होती, 5 वर्षानंतर आल्यानंतर त्यांना कळालं की आमच्या कारखान्याचं वजवाटोळ झालंय आणि म्हणून ते पुन्हा बाहेर सावरून पुढे आलेत असं नाही ना. त्यांनी कारखान्यामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था, सभासदांचे पैसे मिळण्यासाठी चाललेली तुम्हाला सांगतो त्यांची दयनीय परिस्थिती त्यांनी डोळ्यांनी लांबून हात बांधून बघितली नाही ना. त्यावेळेस ही माणसं ज्यावेळेस स्वतःच्या घरामध्ये बसून आरामात तुम्हाला सांगतो हवा खात होती, त्यावेळेस आम्ही माणसं उन्हात तानात पावसा पाण्यात लोकांसाठी तुम्हाला सांगतो कामगार असतील, शेतकरी सभासद असतील त्यांच्यासाठी मोर्चे आंदोलन करून करमाळ्यापासून ते मुंबईपर्यंत सोलापूर आमच्या ठिकाणी आम्ही करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय ना. मग त्यावेळेस ही मंडळी कुठं होती? आज व्हिजन घेऊन ही सगळी उतरलेली आहेत. कुणी वरच्या राज्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं सांगतात, कुणी जिल्ह्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं सांगतात. ह्याच्यातला एकही नेता किंवा आपल्या तालुक्यातला एकही नेता माझी आजी आमदाराच्या पैकी असणार आज पॅनलमध्ये प्रमुख म्हणून मिळवणारी ही माणसं त्यावेळेस कुठं होती? त्याचा सभासदांनी आता या ठिकाणी विचार केला पाहिजे. अहो वेळेला पडणारी माणसं महत्वाची असते तुम्हाला सांगतो. म्हणजे बोलणाऱ्या धोतर गेलं वारे अशी माणसं तुम्हाला सांगतो बोलके पोपट राजकारणात सभेमध्ये किती बी बोलत असतात, प्रत्यक्षात यांची कृती काय? आज आम्ही दिसताना जरी तुम्हाला सांगतो आमची गती आणि आमची परिस्थिती कासवासारखी मंद असली तरी शेवटी सस्या कासवाची शर्यत बी त्या देशाला जगाला माहिती आहे, आम्हाला माहित आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं की ह्याच्यामध्ये आमच्या मागे जसं प्रस्थापितांच्या मागे मोठे पुढारी आहेत त्याच्यामुळे आमच्या मागे किती मोठे पुढारी आहेत ह्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो पुढारी घडवणारा, महाराष्ट्राचा पुढारी घडवणारा, देशातला पुढारी घडवणारा सर्वसामान्य मतदार आज तुम्हाला सांगतो आमच्या पाठीशी आहे. ह्याच्यापेक्षा मोठी ताकद आम्हाला कुठली असू शकत नाही. बरोबर. आता तुम्ही जो सध्या कारखान्याच्या संदर्भात प्रचार करताय, आता ही बाकीचे 2 पॅनल सुद्धा प्रचार करतात, ते क्लिअर कट सांगतात की आम्ही कारखाना कसा चालू. आता तुम्ही आता सांगितलं की आपल्याला आता सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु जे सभासद आहेत त्या सभासदांच्या पुढे जाणं महत्वाचं असतंय किंवा आम्ही कारखाना कसा चालवणार. भले बाकीचं तुम्ही काय गुप्त भाग जरी नाही सांगितला तरी पण कारखान्यात चालवताना तुम्ही काय काय करणार आहे हे सुद्धा सांगणं सभासदांना बरोबर आहे. सभासदांपुढे ती माणसं सांगतात. आता उदाहरणार्थ संजय मामाने सांगितलं जर कुठून मला जर पैसे मिळाले नाहीत, परवा आम्ही मुलाखत घेतली त्यांची, तर त्यांनी सांगितलं मी स्वतः पैसे टाकणार त्याच्यामध्ये.
म्हणजे असं काय आहे का? आणि आमच्याकडे ते विजन आहे ना. हा. आम्ही ज्या अर्थी विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून एक तुम्हाला सांगतो सर्वसामान्य कुटुंबातला रामदास झोळ नावाचा माणूस आम्ही जे विधानसभेला पुढे ठेवला. लोकांनी आम्हाला वेळ कमी आणि लवकर निर्णय त्याच्यामुळे आम्हाला जरी लोकांनी स्वीकारलेलं नसलं तरी आम्हाला माहिती आहे की लोकांना आमचं काम भावलेलं आहे. आणि म्हणून आज ज्या माणसाने तुम्हाला सांगतो कोट्यवधी रुपयाच्या संस्था चालवण्याचा अनुभव ज्या माणसाच्या पाठीशी आहे, ज्या माणसाची बँकेमध्ये तुम्हाला सांगतो स्वतःच्या नावावर पैसे मिळवण्याची पात्रता आहे, आणि त्याचबरोबर आम्ही पॅनल करतानाच आम्ही पॅनलच्या सगळ्या लोकांना एकत्र करून उमेदवारांना आमचे फॉर्म मंजूर झाल्यानंतर पॅनल ठरल्यानंतर आम्ही सांगितलं होतं की आपण सगळ्यांनी मिळून किमान आता आमच्या जवळजवळ म्हणजे पॅनल पूर्ण तयार आहेत. आमच्याकडे 20 माणसं आहेत. आमचे एक दोघांचे डबल फॉर्म आहेत, म्हणजे 19 लोक आमच्या बरोबर आहेत. आम्ही 19 जणांनी असं एकमेकाला सांगून ठेवलेलं आहे, सगळं ठरलंय आमचं की प्रत्येकाने किमान 50 लाखाची प्रॉपर्टी निवडून आल्यानंतर बँकेकडे घाण ठेवण्यासाठी त्यांनी उपलब्ध करायची. आणि जेवढी हे जाणं महत्वाचं आहे. हो, आणि जेवढी आमची सगळ्याची प्रॉपर्टी होईल 18 जणांची, पॅनल प्रमुख म्हणून जे प्राध्यापक रामदास झोळांना आम्ही तिथं थोडस म्हणजे पुढे केलेलं आहे. मग आमची जेवढी होणार आहे त्याच्यापेक्षा दुप्पट प्रॉपर्टी त्यांनी स्वतःची द्यायची. आणि त्यांच्या पात्रतेवर त्यांच्या हिमतीवर त्यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला हंगाम चालू करण्यासाठी, मग कामगाराच्या 2 पगारी असतील, कारखान्याचं थोडं दुरुस्तीचं काय काम असेल, त्याच्यानंतर HNTचं काय पैसे वाटायचे असतील, म्हणजे वाहतुकीचे पैसे, ट्रॅक्टर मालकाचे पैसे, ह्या पैशाची उपलब्ध सहज होऊ शकते. आणि मकाई सारखी परिस्थिती आज तुम्हाला सांगतो आदिनाथ कारखान्याची नाही. कारण नसताना आदिनाथला तुम्हाला सांगतो पुढाऱ्यांनीच बदनाम केले की लय अवस्था वाईट आहे, लय अवस्था वाईट आहे. मग कोणी त्याला म्हणतंय सलांवर आहे, कोणी म्हणतंय मृत झालंय, कोण म्हणतंय त्याचं पोस्टमार्टमच करावं लागतंय. अरे आपल्या बापदादांनी उभा केलेला कारखाना आहे, तिथं प्रत्यक्षात तुम्हाला सांगतो आदिनाथ महाराजांच्या त्या मातीला वास आहे. तिथं कपटीनं काम करणाऱ्या माणसाचं, तिथं नेतृत्व करणाऱ्या माणसाचं पटांगण झालंय. काय अकाली गेलेत, काय तुम्हाला सांगतो हातरुणात मेल्यात, आणि बऱ्याच जणांचं वजवाटूळ झालंय. आदिनाथ मध्ये ही काही साधी शक्ती नाही. आदिनाथ म्हणजे सगळ्याचा आदिनाथ, आज सगळ्यांच्या देवाचा देव आहे देव, आणि तिथं तुम्हाला सांगतो त्याचा वास आहे. आणि त्यामुळे तो कधी तिथं तुम्हाला सांगतो वाईट प्रवृत्ती चालू देणार नाही आणि कारखान्याचं वजवाटूळ होऊ देणार नाही. आम्ही पुढाऱ्यांनी प्रचार केलाय की कुणी तिकडे निवडणूकच लढवू नये. मग म्हणायचं कारखान्याच्या अवस्थेत लय वाईट आहे, कारखान्याच्या अवस्थेत लय वाईट आहे. मग प्रत्येकाने म्हणू नको बाबा आपली इस्टेट जाईल, आपलं इस्टेट जाईल, अमुक तमुक फलान असं होईल. परंतु तशी परिस्थिती तिथं नाही. आणि एकदा तुम्हाला सांगतो हे खोटं वाटत असेल तरी एकदा आम्हाला तालुक्याला विनंती, आमची एकदा संधी देऊन बघा आम्ही सगळं स्वतःसारखं सरळ करतो का नाही. तिथं आदिनाथ कारखाना चालवणं लय मुश्किल नाही, पण त्याचा प्रोपोगंडा लय झालेला आहे की लयच मोठा माणूस आणला पाहिजे, लयच मोठा माणूस आणला पाहिजे. कदाचित म्हणजे सुदैव तुम्हाला सांगतो कुणी म्हणलं नाही की प्रत्यक्षात मोदी आले आणि शहा आले तरी कारखाना चालू होणार नाही, राहुल गांधी आले, सोनिया प्रियंका गांधी आले तरी कारखाना चालू होणार नाही, असं कुणी सुदैवानं असं म्हणलं नाही. ते बरं आहे. नाही तुम्हाला सांगतो हे नुसते तुम्हाला सांगतो आदिनाथची पूर्णपणे बदनामी सुरू आहे. आता तुम्ही मागचं उदाहरण जर घ्यायचं झालं, तुम्हाला सांगतो कारखान्यावर रोहित दादाच्या ताब्यामध्ये कारखाना जाण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो आदरणीय महाराष्ट्राचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी पुढे होऊन बचाव समितीला पुढे घेऊन काही पैसे भरून कारखाना चालू केलाच ना त्यांनी. बरोबर. मग त्यावेळेस काय लागले नाहीत 1000 कोटी रुपये, 200 कोटी रुपये, 300 कोटी रुपये. तेव्हा कर्जाचं पुनर्गठन केलं त्यांनी, काहीतरी केलं, बचाव समिती त्या ठिकाणी कार्यरत राहिली. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ते झाले की ती समिती नेमली, त्याच्यामध्ये महेश चिवटे होते, ते संजय घोटाळ होते. आता ही काय पैशावाली माणसं होती काय? नाही. मग तरी सुद्धा काहीतरी त्यांनी तुम्हाला सांगतो थोडस गाळप केलंच ना. म्हणजे परिस्थिती इतकी तुम्हाला सांगतो आदिनाथची हात घालायला आलेली नाही, फक्त त्याची बदनामी चालू झालेली आहे. आणि ते बी राजकीय लोकांनी स्वतःचं राजकारण शाबित राहण्यासाठी ती बदनामी चालू केलेली आहे. अगदी बरोबर. त्याला जोडून एक प्रश्न विचारतो. आता तुम्ही सांगितल्यामुळे तो प्रश्न सुचला मला. आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातला म्हणजे अनुत्पादक म्हणजे ऊस जवळ असलेला 15 किलोमीटरच्या आतमध्ये ऊस असलेला कारखाना आहे. त्याची नैसर्गिक परिस्थिती खूप छान आहे.
असे सगळेच जण म्हणतात. आता तुम्ही तर त्या कारखान्यामध्ये 2 टर्म काढले आहेत, मग ही कारखाना तोट्यात जायचे कारण काय? नाही, कारखाना तोट्यात जायचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो, तिथं असणारा सगळ्यात जास्त मोठा राजकीय हस्तक्षेप, त्याच्यामुळं तिथं एकमुखी नसणारं नेतृत्व, आणि ज्यांच्याकडे तुम्हाला सांगतो नेतृत्व असेल त्यांनी केलेला मनमानी कारभार, या गोष्टी तुम्हाला सांगतो सूर्यप्रकाश इतक्या म्हणजे सत्य आहेत. रोखोक बोलण्यात दशरथराव कांबळे 1 नंबर क्रमांकावर असतात. मग आता ह्याच्यामध्ये सगळेच सत्तेत होते. हा, मी मग आता नेमकं कुणी कुणी केलं हे? नाही, सगळ्यांनीच केलं. ह्याच्यात आवडा निवडायला कुणीच नाही. या कारखान्याची सुरुवातच तुम्हाला सांगतो हेवा देव्यांनी आणि लाताळ्यांनी सुरू झालेली आहे. बरोबर. जोपर्यंत तुम्हाला सांगतो म्हणजे कारखाना सुरू होत नव्हता त्याच्या अगोदर पासून निवडणूक आहेत. बरोबर. आदरणीय तुम्हाला सांगतो कर्मयोगी गोविंद बापूच्या त्यागानं कारखाना उभा राहिला. त्यानंतर कारखान्याची पहिली निवडणूक झाली. पहिल्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगतो मोहिते पाटलांनी पुढाकार घेऊन कैलासवासी रावसाहेब पाटील, कैलासवासी गिरधरराज देवी यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभं केलं. त्या पॅनलचा मी पहिल्याच निवडणुकीचा मी मुख्य प्रचारक, स्टार प्रचारक म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं. मी सभासद नसल्यामुळे मला त्यावेळेस उमेदवारी म्हणजे मला उभं राहता आलं नाही. उमेदवारच मला म्हणजे मतदारच नसल्यामुळे मी उभं राहू शकलो नाही, पण स्टार प्रचारक म्हणून मी काम केलं तिथं. आणि अशा तुफान निवडणूक, आदिनाथची निवडणूक ह्याच वेळेत तुम्हाला सांगतो म्हणजे थोडीशी अशी ढिली वाटायला लागली म्हणजे माझ्या दृष्टिकोनात. कारण माझा एवढा सहभाग आमच्या पॅनलचा एवढा प्रचंड प्रमाणे दिसला. नाही, आदिनाथची निवडणूक म्हणजे तुम्हाला सांगतो आमदारकीपेक्षा खतरनाक निवडणूक आहे तिथं. तुमचं भाषण तर 1 नंबरवर सगळ्याच बाबतीत. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जी त्या कारखान्यामध्ये तुम्हाला सांगतो रावसाहेब पाटील, गिरधरराज देवी असतानाच तिथं तुम्हाला सांगतो 8 एक जणांचे आले, 6 एक जणांचे आले, भाऊची 4-5 आले. आणि मग तिथं भांडण सुरू झालं, चेअरमन कोण, अमुक कोण, तमुक कोण. मग तुम्हाला सांगतो मोहिते पाटलाच्या दरबारात जायचं, तिथंच ठरायचं. मग रावसाहेब पाटीलची माणसं एवढी, भाईची माणसं एवढी. मग सुरुवातीला बहिला चान्स मिळाला, सेकंड रावसाहेब पाटलांना चान्स मिळाला. आणि तिथं जी खऱ्या अर्थाने गटबाजी जी सुरू झाली, त्यामुळे नेतृत्व करणारा कितीही माणूस चांगला असला आणि त्याला जर गटबाजीने ग्रासलं तर तुम्हाला सांगतो तो काहीच काम करू शकत नाही. परंतु मधल्या काळानंतर तुम्हाला सांगतो सुदैवानं दिगा बागल सत्तेपासून लांब राहिले म्हणजे त्यांनी स्वतः चेअरमन पदाचं ते पद घेतलं नाही. त्यांनी वामनदादाला चेअरमन केलं आणि कोणाला केलं, आणि ते बाहेर राहून रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून त्यांनी कारखाना चालवला. काळात कर्जमुक्त झाला. एवढ्या मोठ्या प्रशासकीय इमारती झाल्या. सहकार महर्षींचा पुतळा कैलासवासी मामाच्याच काळामध्ये त्या ठिकाणी उभा राहिला. परंतु ही हेव्या देवाचं जे राजकारण आहे, मामाला सुद्धा ह्या तडाख्यातनं जावं लागलं ना. मामा आमदार किती वेळा झाले, आमदार पडले. ती तुम्हाला सांगतो ह्या कारखानदारीच्या हेव्या देवाच्या गटातटाच्या राजकारणात त्या एका चांगल्या माणसाचं, मी तर असं म्हणेन की कैलासवासी नामदेवराव जगतापाच्या नंतर जर तालुक्याला विकासाची दिशा देणारं नेतृत्व जर कुठलं होतं तर ते तुम्हाला सांगतो कैलासवासी दिगामामा. यदा कदाचित आज जर तुम्हाला सांगतो ह्या क्षणापर्यंत जर दिगामामा जिवंत असते तर करमाळा तालुका तुम्हाला सांगतो कुठल्या तरी चांगल्या तुम्हाला सांगतो विकसित तालुक्याच्या तुम्हाला सांगतो स्पर्धेमध्ये आज राहिला असता. ही परिस्थिती होती. पण काळाने तुम्हाला सांगतो त्या माणसाला आमच्यामध्ये ठेवलं नाही, ती माणुसकी आला. पण जे चांगलं आहे ते चांगलंच. मी तुम्हाला सांगतो म्हणजे बागलाचा वैचारिक विरोधक आहे मी, परंतु मी दिगामामाच्या बाबतीत माझ्याकडून कधीच अनुद्गार निघलेले नाहीत. कारण मी स्वतः त्यांच्या जवळ बसून आमच्या दोघांचा बी जिल्हा परिषदेचा कार्यकाळ एकाच वेळेस आहे. ते झेडपीला सदस्य झाले, पहिल्यांदा मी सदस्य झालो. आमचा बी संघर्ष होता. मी मोहिते पाटलाचा म्हणून काम करतो, ते जगताप गटाचे म्हणून काम करत होते. भाऊनी त्यांना पहिल्यांदा पंचायत समितीचं सभापती केलं, कारखान्याचं डायरेक्टर त्यांना केलं. म्हणजे हे कैलासवासी मामाच्या राजकारणाची सुरुवातच मुळात म्हणजे जयवंतराव जगतापांच्या बोटाला धरून झालेली आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. पण गटातटाच्या राजकारणामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो गट मोठे होत गेले, त्या पार्टीच्या नेत्याची संपत्ती मोठी होत गेली, परंतु तालुक्याचा विकास तुम्हाला सांगतो कैलासवासी नामदेवराव जगताप आणि त्यानंतर मामाच्या काळामध्ये जेवढा झाला दिगामामाच्या, तो विकास काय तुम्हाला सांगतो आजही पुढे सरकलेला नाही. म्हणजे आता थोडक्यात ह्या कारखान्यावर ज्याची सत्ता आली ह्या 25 वर्षाच्या काळामध्ये, म्हणजे एकदा कारखाना कर्जमुक्त झाल्यानंतर मग ते सगळ्यांचा सहभाग मानायचा त्याच्यामध्ये, म्हणजे मिसमॅनेजमेंट सगळ्यांना त्याच्यामध्ये झालेलं. जाता जाता आता एक शेवटीचा प्रश्न विचारतो.
आता आपण प्राध्यापक रामदास झोळ यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताय आणि झोळ सरांपेक्षा तुम्हाला राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. कारण आम्ही सुरुवातीपासून तुम्हाला राजकारणात बघतोय. आता झोळ सरांनी सुरुवातीला विधानसभेची निवडणूक लढवली, त्याच्या अगोदर मकाईची निवडणूक लढवली, त्याच्यानंतर आता आदिनाथची निवडणूक लढवली, आता जाता जाता अर्बन बँकेची निवडणूक लागली त्याच्यात मी सहभाग घेतला. आता लोक असे प्रश्न विचारायला लागलेत की झोळ सर फक्त निवडणूकच लढवतात का? तुमचं काय ह्याच्यावर काय म्हणजे तुम्हाला काय असं मला सुद्धा लय जण विचारायला लागलेत की आणि हा जनतेतून प्रश्न आहे, मग ह्याला कुठेतरी तुम्ही एक्सप्लेनेशन द्या. मला सुद्धा लय जण विचारतेत की सर निवडणुकीपासून जास्त दिवस लांब राहिले होते निवडणुकापासून, मग ते मागचा राहिलेला कोरम किंवा बॅकलॉग त्याची काय आहे पूर्ण करण्यासाठी सगळ्या निवडणुका लढवतात काय. आणि मी बी त्यांना अनेक वेळा सांगतो की निवडणुका आपण लढवतो मुळातच जिंकण्यासाठी. आता हार जीत झाली तर ती अशी थोडी काटावर झाली पाहिजे, म्हणजे सन्मानजनक. म्हणजे निवडणूक लढवून ते आपलं ते बिचुकल्यासारखं आपलं होऊ नये, म्हणजे आमच्या पॅनलचं नाही लोकात चर्चा म्हणजे आहे ना ती. सर तुम्ही विचारलेला प्रश्न तुमच्यापेक्षा मला सुद्धा लोक विचारतात ना. आता मला अनेक जण म्हणतात अण्णा तुम्ही कसं काय आता ही म्हणजे 50च्या नंतर तुम्ही म्हणजे बॅलन्स का तुमचा असा हे व्हायला लागलाय. बरोबर, म्हणजे काय माझे समवयस्कर आहे ती मला कधी कधी म्हणतात ना गमतीने की म्हणजे असं बॅलन्स गमावल्यासारखं असं का होतंय म्हणून. परंतु काय वेळेला तुम्हाला सांगतो परिस्थिती बघून काही गोष्टी कराव्या लागतात. परंतु त्याच्यामध्ये ज्या काही जनतेच्या काही सूचना आहेत त्याची दुरुस्ती निश्चितपणे भविष्याच्या का राजकारणात. ह्या संदर्भात तुम्ही सरांचा असं काय तुम्ही बोललेलं आहेत की बाबा ही असं करणं सारखं योग्य नाही वगैरे असं काय? नाही, चर्चा होती ना आमची, 100% चर्चा होती. आणि गेले 4-5 दिवस झालं तुम्ही प्रचारात बी दिसत नाही. 4-5 दिवस नाही, मी सुरुवातीला तुम्हाला सांगतो माझ्याकडे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं बऱ्यापैकी नियोजन असतं. बरोबर, आमच्याकडे जी टीम आहे टीम काम करते, परंतु त्यांच्या बरोबर आम्ही असणं मी असणं हे ऊर्जास्पद असल्यामुळं आणि ही एक महोत्सव आहे आणि महापुरुषांच्या बहुजन महापुरुषांचा उत्सव. आम्ही आंबेडकर जयंतीमध्ये फक्त बाबासाहेबांच्याच विचाराचा उदो करत नाही, तर आमच्याकडे तुम्हाला सांगतो बहुजन महापुरुषांच्याच कार्याचा उजाळा त्या ठिकाणी असतो. कारण बाबासाहेबच मुळात बहुजन महापुरुषांच्या कार्यामुळेच तुम्हाला सांगतो बाबासाहेब होऊ शकलेले आहेत. बरोबर, आणि त्याच्यामुळं आम्ही तो सगळा म्हणजे उत्सव साजरा करत असताना जो वेळ आहे तो समाजाला दिला पाहिजे. बरोबर, कारण काय होतं आपण 100 कामं केली आणि एक काम नाही केलं की समाज म्हणतो हे चुकलाय. त्यामुळे ती मी माझ्या राजकारणापेक्षा मी जास्त महत्व महापुरुषांच्या विचारधारेला देत आलेलो आहे आणि त्याच्यामुळे मी तिथे जास्त वेळ दिलेला आहे. परंतु संपर्क चालूच आहे. माझा मुलगा काही पोरांना बरोबर घेऊन तुम्हाला सांगतो म्हणजे फिरून आला, ते सांगून आला तिथं उभं राहिलं तिथं उभं राहिलं आणि त्याला सांगताना हे सांगितलं की फक्त काय विचारलं तर मत शिट्टीला द्या, व्यक्तीला नाही. बरोबर, शिट्टीला मत द्या. दुसरं नावं फिव बघत बसायचे भानगडीत पडून सांगितलं विषय. जिथं शिट्टी असेल तिथं नाव बघायचंच नाही, कोण उभं राहिले काय उभं राहिले माहित नाही मला. शिट्टीला मतदान करा. मी बी लोकांना सांगतो शिट्टी पकडा. त्याच्यामुळं आता बघू लोक किती शिट्टी वाजवतात. तुम्हाला आता काय विश्वास आहे पॅनलच्या संदर्भात तुम्ही विजय होणार? प्रत्येकाला आता उभाच राहिलो आम्ही विजय होण्यासाठी, त्याच्यामुळे वाटणारच की विजय पॅनल निवडून येणार असं वाटतच ना. कोणाला वाटतं? आम्हाला वाटतं माझं पॅनल येईल, मामाला वाटतं माझा पॅनल होईल, बागलाला वाटतं आम्ही ज्यांच्याकडे जाईल तो पॅनल निवडून येईल. पण शेवटी ही माणसं तुम्हाला सांगतो ना आबाची आहेत ना मामाची आहेत ना भाऊची आहेत ना बागलाची आहेत ना आमची आहेत. ही माणसं आहेत तुम्हाला सांगतो स्वतः स्वयंभू माणसं आहेत सभासद. बरोबर, त्याच्या मताचे ते मालक आहेत, ते कोणाच्या बापाचे नोकर नाहीत. त्यांना जर वाटलं तर तुम्हाला सांगतो असं होईल. तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या 3 पॅनल मध्ये चुन के चुने घेऊ. बरं, ह्या पोझिशन मध्ये आता बागल गट हा अलिप्त आहे. आता त्यांना काय तुम्ही काय बोलले झाली, काय चर्चा झाली काय असं काय? आम्हाला तुम्ही पाठिंबा द्या. नाही, सरांच्या पॅनलला पाठिंबा. तर आता सर बोललेत का नाही मला माहित नाही, पण आमचं भाऊ बरोबर बोलणं झालं. जयवंतराव भाऊ माझे नेते आहेत. माझी जडणघडणच मुळात काय नसवशी नामदेवराव जगतापाच्या विचारसरणीवर झालेली असल्यामुळं मी त्या गटाचा
पूर्वीपासूनचा म्हणजे खानदान समर्थक आहे. भाऊच्या अगोदर मी राजकारणात आहे, म्हणजे जगताप गटामध्ये आम्ही पाहिलेलं आहे. हा, भाऊ माझ्या मला ज्युनियर आहेत जगताप गटाचा विचार केला तर. आज भाऊ मोठे आहेत, नेते आहेत. आम्ही त्यांना भेटलो, त्यांना विनंती केली की आम्हाला सहकार्य करा, पण बागलाचं आमचं काही कॉन्टॅक्ट झालं नाही, संपर्क आलेला नाही. आता त्यांना दिगामामा काय सुबुद्धी देतील. आता हिथं देव आम्ही मध्ये आणणार नाही, पण आम्ही सांगणार की त्यांचे वडील त्यांना काय सुबुद्धी देतील. त्यांचं राजकारण टिकवण्यासाठी त्यांना काय करायचंय काय. पण मी एवढं एक मात्र नक्की सांगेन, कारण त्या गटातला सुद्धा मी एक सिनियर माणूस म्हणून होतो. गुमरे सर मार्गदर्शक आहेत का काय आहेत मला माहित नाही, पण मी बऱ्यापैकी ते मामाच्या निधनानंतर ते मी गट सांभाळलेला आहे. हे तालुक्याला त्यांच्या अंतकरणाला माहिती आहे की मी त्या बहीण भावंडाचं नेतृत्व पुढे आणण्यासाठी माझा सुद्धा चांगला खारीचा म्हणण्यापेक्षा सिंहाचा वाटा आहे. पत्रकार म्हणून आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे. हे वास्तव आहे. पण माझं त्यांना म्हणजे ती विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये, त्याचं मोल राहत नाही असं मला वाटतं. तरी सुद्धा मी त्यांना एक म्हणजे सांगेन, असं सल्ला म्हणता येणार नाही त्यांना, पण प्रिन्सला मी सांगेल की प्रिन्स भाईला जर राजकारणात भविष्यात जर पुढे मोठं व्हायचं असेल, त्याला जर बापाचं राहिलेलं काम पूर्ण करून आमदार व्हायचं स्वप्न जर त्याच्या डोक्यात असेल फिट, तर माझं मत असं आहे की त्यांनी तुम्हाला सांगतो कोणालाच पाठिंबा न देता हे निवडणूकच तुम्हाला सांगतो गटातल्या जनतेवर सोडून द्यावी आणि स्वतः म्हणजे क्लीन मास्टर म्हणून असं राहिलं तर तुम्हाला सांगतो काय होईल. नाही तर शेवटी काय झालं, भाऊ म्हणले होते मी पाठिंबा देणार नाही, काय देणार नाही. भाऊला ते निर्णय बदलावा लागला. तसं प्रिन्सने जर निर्णय बदलला तर परत मग टीका टिप्पणी सुरू होईल. भाऊनी निर्णय बदलला की तुम्हाला सांगतो बारकी माणसं ती भाऊवर बोलायला लागली ना. ज्याची पात्रता नसणारी माणसं सुद्धा बोलायला लागली. मग नेमकं असं होतं ना. बरोबर. आणि मग बागलाला तुम्हाला सांगतो ह्याच्यात म्हणजे क्लीन चिट मिळाली होती. म्हणजे आम्ही बागलांनी कारखानाचं वाटोळ केलं असं तसं कालपर्यंत म्हणणारे आम्ही सुद्धा शांत बसलो ना. बरोबर. कारण आमचं त्यांचं म्हणजे जन्मजन्मीचं भांडण नाही किंवा व्यक्तिगत भांडण नाही. आमची लढाई विचाराची लढाई आहे आणि जे तुम्हाला सांगतो म्हणजे त्यांच्या कृतीच्या विरोधात आमची लढाई आहे. आमचं वैयक्तिक नाही. आणि मी दीर्घदोषी माणूस नाही. द्वेष मी क्षणापुरता करतो, काळापुरता नाही. आणि मग आम्ही विचार केला की ते राजकारणात नाही, आता म्हणजे कारखान्याच्या इलेक्शनच्या कुठल्याच ह्याच्यात नाही, मग आपण त्यांना बोलायचं काय कारण. बरोबर. ते असते तर नक्कीच आम्ही बी त्यांची वाबाडी काढली असते, पण ते त्याच्यात नाहीत. त्यांची वाबाडे जर निघायचे नसतील आणि त्यांना जर वाटत असेल की 15 तारखेला 5 वाजता प्रचार कितीला संपतो, संध्याकाळ उशिरापर्यंत 5 वाजता प्रचार 10 वाजेपर्यंत, म्हणजे सभा संपल्यानंतर जर निर्णय त्यांना घोषित करायचा असेल तर ती त्यांच्यासाठी निश्चित तुम्हाला सांगतो पत्रकार साहेब धोक्याची घटना असणार आहे. कारण लोक तुम्हाला सांगतो आता उघड बोलायला आणि आत्म बोलायला बी आता कोणाच्याच बापाला भीत नाही. कुणी कोणाचा मिंदा राहिलेला नाही. त्यामुळे त्याला कळलं की आपल्यामुळे नेता आहे. जसं नेत्याला वाटतं की कार्यकर्ता माझ्यामुळे आहे, पण तसं नाही. कार्यकर्त्यामुळेच नेता आहे आणि जनतेमुळेच कार्यकर्ता आहे हे समीकरण आता जनतेला कळलंय. त्यामुळं आम्ही आमच्यात सगळ्यात मोठं स्थान जे देतोय ते जनतेला देतोय, सभासदांना देतोय, शेतकऱ्याला, कामगारांना, ज्यांच्यासाठी आम्ही काम केलंय. फुलाची पाकळी त्यांना आम्ही मिळवून दिली. त्यासाठी तुम्हाला सांगतो रामदास जो नावाच्या माणसाने स्वतःच्या पैशाचा थोडाफार त्याग केलेला आहे. बरोबर. हे वास्तव तुम्हाला सांगतो म्हणजे सभासदांनी आता ध्यानात ठेवलं पाहिजे. आता काय तुम्हाला सांगतो किती बी येणार आहेत. आता तुम्हाला सांगतो किती, आज मी बघितलं 3-4 बातमी, मी जयंतीची बातमी बघत होतो, आमच्या करमाळ्याची बातमी आली का, हितकाला मोठं तुम्हाला सांगतो अर्ध्या पेजच्या तुमचं काय म्हणतात त्याला पेड न्यूज पत्रकाराला म्हणलं असेल. अरे म्हणलं आपली बातमी कशी काय आली नाही, तू नाही म्हणलं आपली उशिरा बातमी गेली. म्हणलं का ते पेड न्यूज मुळे म्हणलं एवढ्या मोठ्या महापुरुषाच्या जयंती सुद्धा बातमी आली नाही. म्हणजे आणि अशा माणसाची ती मी तर चकितच झालो ती त्यांची ती भाषण ती बघून, ती फुटून ती बघून आयला म्हणलं अवघड खेळ आहे गाड्या. म्हणलं पेड बातम्याचं म्हणजे हिरोला झिरो करायचं म्हणलं ही काला पेड बातम्यात नाही जबरदस्त आहे. म्हणजे पैसा बोलले बातमी चले असाच प्रकार म्हणायचा ना ते. आणि मग त्याच्यामुळे हे सगळं तुम्हाला सांगतो हे असं काळाच्या बघत असलं सगळं चालत असतं. त्यामुळे आमचा विश्वास जनता जनार्दनावर आहे. की काय निर्णय देतील ते आम्हाला म्हणजे मान्य असणार आहे. पण लढणं हे आम्ही तुम्हाला सांगतो सोडणार नाही. आणि तो माझा मूळ स्वभावच आहे. लढणं हा माझा मूळ स्वभावच आहे. यश येऊ नाही तर अपयश येऊ, पण लढलं पाहिजे, लोकांसाठी लढलं पाहिजे. अशा पद्धतीने आमची भूमिका आहे. हे होते दशरथराव कांबळे, दलित, बहुजन, वंचित
कष्टकरी जनता नेतृत्व करणारे दशरथराव कांबळे यांनी आज आपल्या काय सांगता युट्यूब पोर्टलवर दिलखुलास आणि बेधडकपणे त्यांनी आपले विचार मांडले, त्याबद्दल मी तुमचा आभारी. धन्यवाद.